कशी जाता. यो यो गोवा ही एक अतिशय चांगली घोषणा, चांगलं गाणं आपल्याकडे आता फेमस होत आहे आणि ह्या सगळ्या गाण्याच्या मागं जी टीम आहे, ती टीम आपल्या सोबत आहे. मी अँडीचा स्वागत करतो आणि त्यांच्या टीमचं स्वागत करतो. अँडी, काय सांगशील कशा पद्धतीने ह्या सगळ्या गाण्याची रचना झाली? या गाण्याची रिस्पॉन्स म्हटलं सांगायचं गेलं तर हे गाणं एक गोव्यावर मी केलंय. गोव्यासाठी कॅथलिक म्हणजे गोवा पूर्ण गोव्यात लोकांसाठी. आणि गोव्याचे लोक मला बोलत होते की तू गाणं करत नाही काय ना आमच्या लँग्वेज साठी एक पण गाणी करत नाही, हिंदी गाणं गातोस. म्हणून एक गोव्यासाठी एक गाणं मी रेडी केलं. या तत्पूर्वी गाण्यामधनं नेमका काय संदेश तुम्ही दिलाय? संदेश म्हणजे ह्या गाण्याचं असं आहे की हे गाणं फक्त एक डान्सिंग फन, जसं लग्नाला मग पार्टी असं एक डिस्को म्हणजे असं एक गोव्यासाठी हा, गोव्याचे लोक enjoy करणार असं एक गाणं ठेवलंय मी. आणि ते एन्जॉय करणार असं डान्सिंग साठी, जसे आमचे सण येतात त्यासाठी एक एन्जॉय म्हणून ठेवलंय गाणं असं मस्ती टाईप. या टीम मध्ये तुमचे बाकीचे पण सहकारी सहभागी आहेत, ज्यांनी हा ह्या सगळ्या गाण्यासाठी काम केलंय. त्यांना पण मी आवाहन करेन की कशा पद्धतीने आपण हे केलं, गाणं तयार केलं. अं, मी दर्शन पुळेकर. गाण्याचे म्युझिक डायरेक्टर हेच आहेत पूर्ण. हा, म्हणजे गाणं प्रोग्राम ऍक्च्युली. तर अँथोनी मला म्हणाला होता की गोव्यासाठी गाणं करायचंय, तर असं. तर मला पण म्हणजे मी पण रत्नागिरीचा, मला थोडंफार माहिती होतं की गोव्याची गाणी कशी असतात. पण त्याने लिरिक्स आणि त्याची ट्यून ऐकवली, त्याच्यानंतर ते ऑटोमॅटिकली असं म्युझिक होत गेलं की ते एकदम मॅच झालं की गोव्याचं म्युझिक असं असतं. असं मी असं ठरवून केलं नव्हतं की असंच करायचं. पण ते शब्द एवढे चांगले आणि त्याने एवढी ट्यून चांगली केली, म्युझिक पण चांगलं आलं. असं. नाही पण त्यामध्ये एक गोष्ट आपल्याला फार महत्वाची आहे की गोव्याचं जे एक म्युझिकचं हे असतं, एक थीम असते, एक ताल असतो. हो. ताल ज्याला आपण म्हणतो, तर तो बरोबर. ताल तुम्ही बरोबर ह्या गाण्यामध्ये सांभाळलाय. ते कसं तेच तुम्हाला जमलं? हा, तेच म्हटलं की ते ऑटोमॅटिकली की डोक्यात आलं की ह्यांनी जी ट्यून बनवले हा, आणि जे तर त्याच्यामुळे पूर्ण असं गोव्याचं जे सगळं जे आहे ते त्याच्यामध्ये येत होतं, जसं गोव्याचे बीचेस, जे सगळ्या म्हणजे सांस्कृतिक ज्या गोष्टी आहेत अशा, तर त्या त्याच्यामध्ये दिसत होत्या. त्याप्रमाणे तसं एक डोक्यामध्ये म्युझिक येत गेलं, तसं मी बनवत गेलो आणि ते झालं. मॅच झालं त्याला. सांगायचं गेलं तर तुमचं जे कोकण साथ लाईव्हचं चॅनलचं गाणं होतं ते पण ह्यानेच केलं, दर्शनच केलं आहे. हा. आणि दर्शन हा अतिशय चांगला म्युझिशियन आहे आणि चांगले मोठे मोठे शो करतो आणि माझ्या भावासारखा आहे. मला खूप त्याने सपोर्ट केलाय, म्हणजे खूप गाण्यामध्ये त्याने मला सपोर्ट केलाय. आणि हे गाणं त्याने एकदम असं गोव्याचं गाणं होतं. मी पण विचार होतो की करणार की नाही, म्हणजे असं डायरेक्ट मी गाऊन, कारण गोव्याचं आहे ना, लँग्वेज चेंज आहे, तर बघायचे कसं काय करणार. तो त्याने गाणं ऐकलं, हा मी करतो, डायरेक्ट करून टाकलं आणि एकदम मस्त, म्हणजे असं वाटलं की गोव्याच्याच माणसाने केलंय. एकदम हे गाणं होऊन मी गेलं. त्यासाठी म्हणजे मी एकदम त्यासाठी हा प्रश्न विचारला की तुम्ही कसं हा एकदम म्युझिकचा फील तुम्ही असा कॅच केला तो. हा, तर म्हटलं याचे गोवा शब्द याचे शब्द जे आहेत ना, हे फार चांगल्या पद्धतीनं या सगळ्या गाण्यामध्ये आपले बसलेत. त्या पद्धतीनं हो. कशा पद्धतीने हे आपण सगळे शब्द इकडे आणलेत? शब्द तर ट्यून तर अँथोनीने केले. तर पूर्ण ट्यून रेडी होती, म्हणजे गाणं त्याने मला एक स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करून हा, पाठवलं होतं. हा, तर मी म्हणजे कुठे कुठे काय समजा आता ट्रम्पेटचा, तर गोवा म्हटलं तर ट्रम्पेट येणार तिथे, हम्म, 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 हम्म. काही ड्रम्स, असं मी विचार करून त्या गोष्टी ऍड करत गेलो त्याच्यामध्ये. आणि एक रिदम असतो गोव्याचा एक, तर त्या ह्याला आणि आत्ताचा रिदम असा एक हम्म. मिक्स करून तयार केलेला. रिदम पण माझ्या भावानेच केलंय, राकेश राकेश पोळेकर कोळेकर, म्हणून, आणि रोहन रोहन पाटील. पाटील. असं ते सगळं एक कॉम्बिनेशन चांगलं बनवून आलं. आणि खूप आधी आम्ही त्याच्यावर चर्चा पण केली होती, पुन्हा सगळं व्हिडिओ पण तसा बनवायचा होता, त्या विचाराने पण तसं म्युझिक केलं. हे सगळं बनवल्यानंतर आपल्याला एक हे असतं की हे जर कुठं आपण प्रमोशन करायचं किंवा कुठे गाणं आपण लावायचं, गाणं आपलं ऑडिओ तयार होतं, पण ते जेव्हा व्हिडिओ तयार होतं, तर हा. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कशा पद्धतीनं पुढे तुम्ही वाटचाल केली? व्हिडिओचं तर अँथोनीने सगळं म्हणजे डोक्यामध्ये, त्याच्या डोक्यामध्ये सगळे कुठे लोकेशन वगैरे ते त्याच्या डोक्यामध्ये होते. तर तो सांगत होता की हे असं असं करायचंय, मग असं ड्रोन जाईल, मग असं हम्म. जाईल, असे डान्स असेल असं. तर आमची चर्चा तर चालायची त्याच्यावरती. मग त्याप्रमाणे म्युझिक तयार झालं, मग त्यांनी व्हिडिओचं त्यांनी हे केलं सर.
कारण व्हिडिओ तर खूप चांगल्या पद्धतीनं आपण दाखवतोय सगळ्या ह्याच्यावर पातळीवर. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोव्याचं स्वतःचं म्हणजे एक परंपरा असणारं गाणं हे तुम्ही लोकांनी तयार केलंय आणि तुम्ही लोक या सगळ्या टीममध्ये खूप चांगल्या पद्धतीने ह्यांनी काम केलेलं आहे. काय सांगाल की कशा पद्धतीने ह्या गाण्याचं प्रमोशन आपल्याला इकडे आता आपण करतोय, तो भाग नाहीये. पण या सगळ्या पद्धतीनं गोवा किंवा कोकण या लोकांचा, इथल्या पर्यटकांचा कशा पद्धतीने आपल्याला रिस्पॉन्स मिळतो या गाण्याला? या गाण्याला चांगला आता रिस्पॉन्स भेटत आहे आणि गोवा आमचे करके एक चॅनल आपलं फेसबुकचं हे आहे, त्यांना मी दिलंय. त्यांना पण फेसबुकवर अपलोड करायला सांगितलंय. आधी एक दिवसामध्ये त्याचे आता व्ह्यूज 27,000 झाले आहेत एक हम्म, दिवसामध्ये हम्म, हम्म, फेसबुकवर. आणि चांगला प्रतिसाद भेटतोय आणि मला वाटतं जाणार आणि युट्यूबवर प्रमोट चांगलं झालंय. आता हम्म, आता केलंय मी प्रमोट स्टार्ट. तर त्याला पण व्ह्यूज Response भेटणार, चांगला आहे. रिस्पॉन्स चांगला आहे त्याला पण हम्म, हम्म. चांगला भेटणार. हे माझे मित्र आहेत विशाल, हे पण चांगले सिंगर आहेत. नमस्कार. आणि ते पण आमच्या गाण्यामध्ये म्हणजे सपोर्ट, मला खूप सपोर्ट केला त्याने पण केलाय खूप. एक हर्ष म्हणून शिंदे आहे, त्याने एक चांगला सपोर्ट केलाय. मग सूरज, रोहन पाटील, राकेश कुल यांचं म्युझिक केलं तर म्हणजे रिदम मध्ये आहेत ते. बाकी खूप जण मला सपोर्ट चांगला भेटला इकडे. आणि विशाल विशाल या सगळ्या प्रोसेस मध्ये तुम्ही काय सांगाल? ह्याचं म्हणजे तत्पूर्वी आम्ही अँडी ट्यून कडून पहिलं तुमच्या चॅनलचं खूप खूप आभार मानतो की आम्हाला तुमचा अमूल्य हा वेळ दिला, त्याच्याबद्दल थँक्यू. आणि दुसरं म्हणजे ह्या पूर्ण गाण्याची जी सत्यता आहे ती आम्हाला एका मोठ्या माणसाकडून आम्हाला जो मोठा योगदान भेटलं ते आमचे दिलीप आव्हाड साहेब यांच्यामुळे ही जी कल्पना होती, ही स्वप्नातली कल्पना आम्ही सत्यात उतरवू शकलो, ती त्यांच्यामुळे. त्यांच्यामुळे हे सगळं घडलं. त्यांच्यामुळे ही खूप महत्वाची संकल्पना होती, ती त्यांच्यामुळे रुजू झाली. त्यांच्यामुळे हा मार्ग भेटला आम्हाला की हा तुम्ही करू शकता, तुम्ही चला, मी आहे तुमच्या बरोबर. तर आमचं सगळ्यात मोठं श्रेय त्यांना जाईल. पहिला दिलीप आव्हाड म्हणून आमचे फ्रेंड आहेत, मित्रच समजा, मित्रासारखेच राहतात. भले किती वयाने असले तरी आमच्याबरोबर मित्रासारखेच राहतात. कधी ते असं दाखवून नाही देत की मी मोठा आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये पूर्ण त्यांचा सहभाग होता. नाही, हे थोडं असं झालं पाहिजे आणि तुम्ही हे थोडं असं केलं पाहिजे, हे थोडं तुझं थोडंसं चुकतंय, थोडं असं झालं पाहिजे, किंवा असं म्युझिकला, डान्सरला सगळ्यांना ते कोऑपरेट करून सांगत होते. त्यामुळे त्यांचं खूप मोठं योगदान आहे याच्यामध्ये आणि पुऱ्या टीमचंच. आणि सांगायचं गेलं तर या गाण्याला आता चांगला प्रतिसाद भेटलाय. आपले सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब, त्याने पण मला कॉल केला आणि त्याला मी भेटायला गेलो होतो. तिने फोनवर मला बोलले असे ऑफिसमध्ये, तुम्हाला म्हणजे गाणं चांगलं आहे तुमचं, असं असं आहे. मग कणकवलीचे समीर नलावडे, त्यांना मी प्रत्यक्ष भेट जाऊन ऑफिसमध्ये नगराध्यक्ष. आपल्या त्यांना पण हे गाणं आवडलं आहे. त्यांना माहित नव्हतं नारायण साहेबांचं गाणं आम्हीच केलंय, म्हणजे दर्शनाने आम्ही सर्वांनी केलंय. त्यांना मी बोललो आमची टीम केलंय गाणं, त्यांना पण आवडलं हे गाणं. ते बोलले मला शुभेच्छा, थँक्यू बोललो आणि मी तिकडून आलो. मग तसं म्हणजे गाण्याला आता चांगला प्रतिसाद भेटत आहे सर्वांकडून. नाही, जसं यांनी सांगितलं की जसं दिलीप सरांचा सगळ्यात चांगला रिस्पॉन्स आपल्याला मिळाला या सगळ्या गोष्टीमध्ये. काय असतं की आपण जेव्हा स्थानिक कलाकार जेव्हा असं काही एखादा उपक्रम करत असतो, कलाकृती करत असतो, तेव्हा ह्या सगळ्या लोकांचा सहभाग फार आवश्यक असतो. मी थोडस तुम्हाला आणखीन डीप मध्ये विचारेन की ओके. दिलीप सरांचा कशा पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या प्रोजेक्ट मध्ये सहभाग लाभला? कारण पहिले का म्हणजे ते नाही कारण का तर त्यामध्ये त्यामुळे अनेक लोकांना प्रेरणा मिळेल की कशा पद्धतीने आपण स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. ओके ओके. सांगायचं गेलं तर त्यांना हे गाणं, एक म्हणजे मी सिंगर म्हणून त्यांना मी आवडतोच पहिला. हा. आणि ते मला विचारत, अरे तू गाणं आहे, तू काय तर नवीन गाणं कर ना काहीतरी, मी तुम्हाला हम्म. सपोर्ट करतो, काय आहे काय तर सांग मला असं. एक हम्म. म्हणलं माझं एक गोव्याचं गाणं आहे तर तेच कर ना, ते आहेत मराठी, पण त्यानं ते ऐकवलं मी गाणं, त्यांना ते आवडलं गाणं. ते बर. आता व्हिडिओ कर गोव्यामध्ये, सपोर्ट काय मी करतो तुम्हाला सपोर्ट, काय पाहिजे तो, नो प्रॉब्लेम. ओके नो प्रॉब्लेम. तर त्याने छोटीशी चीज म्हणजे सपोर्ट मला खूप केला त्या गाण्यामध्ये, फायनान्शियली पण केला, मी पण माझे पण थोडे मी केले, त्याने पण मला जास्त केलं असं. म्हणजे ते लास्ट पर्यंत माझ्या हात म्हणजे एकदम हातची पाठीशी राहिली, एकदम हातात हात धरून. आणि गाण्याचा उद्देश म्हणजे मेन हे गाणं गोव्याचं म्हणजे माझे काका आता वारले आहेत, डॉमिनिक म्हणून, डॉमिनिक डिसोजा.
ते पण एक सिंगर आणि कंपोजर होते. त्यांना आवड गोव्याचं गाणं, म्हणजे एक कोंकणी गाणं गोव्याचं, हिंदी असं म्हणजे गोव्याचं ते गाणे करायचे. त्याची 2 गाणी आले होते, कुड्ड भाऊ म्हणून असं एक हिट झालं होतं गाणं तिकडे. आमच्या फॅमिलीमध्ये तेच पहिले मेन सिंगर आणि हे, आणि गावचे गावचे म्हटलं तर सिंगर आपले हे अतोन कंडक्टर म्हणून, त्याने ते चांगले सिंगर होते आमचे गावचे. ते ह्या 2 म्हणजे आमचे गावचे मेन 2 सिंगर असे. ते गोव्याला म्हणजे गोव्याचं गाणं कोंकणी याला सपोर्ट करायचे एकदम. आणि माझे काका ते डॉमिनिक म्हणून त्याला मी हळदो पापा बोलायचो. त्याने खूप म्हणजे ते मला खूप सपोर्ट करायचे. त्यांना माहित होतं मी सिंगर आहे कडे, त्याच्यामुळे मी कधी गायलोच नाही. आणि ते पण चांगलं एकदम, म्हणजे ते सिंगिंग असं ते म्हणजे कसे मला काहीतरी काम कर असे बोलायचे. त्यांना माहित होतं मी सिंगिंग करतो काय. माझ्यासाठी खूप त्यांनी केले म्हणजे पहिल्यापासून. आता ते आहेत नाही या दुनियेमध्ये, आहेत नाही, पण त्यांनी खूप काहीतरी केलंय. आणि म्युझिक मध्ये पण त्यांनी गोव्यासाठी म्हणजे जे कोंकणी गीत आहे ते खूप त्यांनी केले. जे आमच्या फॅमिलीमध्ये पहिले सिंगर ते आहेत, आणि आमच्या गावामध्ये आपले अतुल कंडक्टर म्हणून, यांना मी म्हणजे आपले गुरु कशात मानतो आपले गावचे. त्यांची मुलं पण माझी मित्रच आहेत, अतुल कंडक्टर यांची मुलं पण माझी मित्रच आहेत. आणि त्यांचा एक जावई पण, तो पण चांगला फार कोंकणी गीत चांगलं गातो. अगोस्तीन म्हणून आहे, तो खूप फार चांगला गातो. त्याने पण माझ्या गाण्याला एकदम साथ दिली आणि बोललं चांगल्या शुभेच्छा, तुझं गाणं चांगलं आहे, खूप चांगलं आहे. अँडी, पहिल्यापासून कोकण साथ लाईव्ह या ग्रुपमध्ये, या कुटुंबामध्ये तू सहभागी आहेस, आणि तुझे हा. सगळे सहकारी हे पण सहभागी असतात. अ, एक आमचं कर्तव्य आहे की आपण या सगळ्या गोष्टी करता, पण आपल्याला या सगळ्या कोकणवासियांकडनं किंवा गोव्यातल्या आमच्या प्रेक्षकांकडनं काय अपेक्षा आहे? कशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या गोष्टी, या कलाकारांना आपण कशा पद्धतीनं प्रोत्साहन द्यायला पाहिजे? काय करायला पाहिजे? तुमच्या काय अपेक्षा आहेत? तुम्ही आता तीनही कलाकार आमच्या समोर आहोत. तुम्ही यावर दर्शन तिघांनीही तुम्ही सांगा. काय ते तुम्ही बोला. म्हणजे तिथलं प्रोत्साहन गावाला गावाला म्हणजे असं. काय तुम्ही त्यांना संदेश द्याल किंवा काय त्यांना तुम्ही आवाहन कराल? एक आपण ओके, मी सांगतो ना, की ठीक आहे, आपण हो, आपण एवढं सगळं करतोय, इतक्या सगळ्या गोष्टी चांगल्या करतोय आपण, पण त्या सगळ्या गोष्टी आपल्याच लोकांकडनं ऍक्सेप्ट व्हायला पाहिजेत. त्यांनी थोडंसं प्रोत्साहन द्यायला पाहिजे. तर या सगळ्या ओके. संदर्भात तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय सांगाल आमच्या गावकऱ्यांना, गाववाल्यांना? एक एक मी सांगतो, खरं सांगायचं गेलं तर आपल्या गावामध्ये ना खूप मुलं टॅलेंटेड असतात, पण हं, गावामध्ये लोक सपोर्ट करत नाही. पहिली बात हं, खूप मी ते आता मी बघितलंय गावामध्ये, आपल्या कोकणमध्ये सावंतवाडी सगळ्या ठिकाणी एक टॅलेंटेड लोक आहे, म्हणजे टॅलेंटेड मुलं सर्व, एक 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 डान्सर, सिंगिंग, म्हणजे एक एक टॅलेंटेड लोक आहेत. पण सपोर्ट असा करत नाही गावामध्ये. काय हा सिंगर, हा काय गाणार, काय करणार, हा डान्सर, काय इकडे नाचतो, काय करतो, काय हे नाही. सगळ्या ठिकाणी. म्हणजे सगळ्या ठिकाणी असतं, पण आमच्या गावामध्ये खूप खूप जास्त म्हणजे सपोर्ट नाही कोणाला. रिअली मी बोलतो गावामध्ये. म्हणजे बाहेर सिंगर असले तर त्यांना त्यांचं ऐकता, अरे काय क्या तू काय गाणं करतो, त्यांचे काय शो केला असता. जेव्हा आम्ही पण आता एक शो केला तेव्हा लोकांना समजलं, बाबा हा हा तू चांगला शो, म्हणजे बँड बिंड त्यांना ऐकवलं सर्व कसं असतं. आम्ही पण ते त्या टाइप मध्ये शो देऊ शकतो, ते त्यांना समजलं मग. तर म्हणजे कसं आहे, गावामध्ये लोक आपल्याच मुलांना टॅलेंट, चांगले टॅलेंट असतात त्यांना पुढे काढत नाही. मी पहिला म्हणजे माझा एक हेतू आहे, जर सिंधू म्हणजे काय आता सिंधू शो असतात, महोत्सव असतात, तर आपल्या गावामध्ये समज सावंतवाडीमध्ये समज 3 दिवस आहे सिंदूर महोत्सव, तर हं, एक दिवस आपल्या गावासाठी दिला पाहिजे. बरोबर. म्हणजे गावातल्या लोकांसाठी टॅलेंटेड, म्हणजे ते पुढे झाले अगदी पाहिजे. अगदी अगदी बरोबर. काय लोक करतात, कसे करतात, 3 दिवस आहेत म्हणजे सेलिब्रिटी बाहेरचे मागवतात, 3 दिवस बाहेर असं करतात. गावामध्ये पण खूप आहे टॅलेंटेड लोक आहेत, मुलं किती टॅलेंटेड आहेत, सिंगिंग डान्सर्स खूप आहेत. एक दिवस त्यांच्यासाठी करा, 2 दिवस बाकी बोलवा तुम्ही ना, असं काय प्रॉब्लेम नाही. त्यांनाही स्टेज मिळालं तर कॉन्फिडन्स वाढतो, हे पुढे अजून इम्पॉर्टंट आहे त्यांची प्रगती होते. मेन ते सर्वांना. करायला पाहिजे. तेच हे गावामध्ये आपलं होत नाही, म्हणून एक वाईट वाटतं मला. नाही नाही, तुमच्याच गावामध्ये नाही, आमच्या गावामध्ये असं तसंच ओके, आहे. ओके. तेच. पण सगळं तेच आहे, म्हणजे माझा नाही, एक मी आणि मी 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 दोघांना पण आवाहन करेन की तुम्ही दोघांनी पण सविस्तर सांगा या संदर्भात, कारण हा चांगला मुद्दा आहे. हो हो आपण तो हायलाइट करूया. दोघांनी पण सांगा. नाही, नाही, आता मी सुद्धा मूळचा रत्नागिरीचा आहे. हं, तर रत्नागिरीमध्ये आता मला जवळजवळ मुंबईला येऊन एक 15 वर्ष तरी झाली, 15-16 वर्ष झाली मला. तर माझ्या इथे सुद्धा माहिती आहे की मी काहीतरी प्ले करतो आणि म्युझिशियन आहे हे माहिती आहे, पण तेवढ्या लेवलला त्यांना माहिती नाही. पण आता त्यांना कळायला लागले जेव्हा पण व्हॉट्सअप आणि फेसबुक, हं. जेव्हापासून आम्ही स्टोरी शेअर करायला लागलो, अपडेट्स ठेवायला लागलो सगळ्या, तेव्हा त्यांना कळतं की कुठे कुठे मोठे शोज असतात, कुठे काय असतं हे कळतं. पण
तरीही इव्हन आमच्या रत्नागिरीमध्ये सुद्धा चांगले चांगले ग्रुप आहेत, बँड्स आहेत, ऑर्केस्ट्रा आहेत. तर तिथेही न जाता काही सार्वजनिक कार्यक्रम असतील जवळपास. आता हल्लीच रिसेंटली आता एक पूजा झाली आमच्या इथे, एक सार्वजनिक पूजा असते. तर दरवर्षी ते लोक कोल्हापूर किंवा असं वेगवेगळ्या ठिकाणून असे ऑर्केस्ट्रा आणतात. तर मी म्हणजे माझं होतं बोलणं, पण त्यांना मी कायम सांगतो की माझा नको, पण ऍटलिस्ट तुम्ही रत्नागिरीमध्ये जे स्थानिक लोक आहेत तर त्यांना तुम्ही एकदा हे करून बघा. आणि इव्हन चांगल्या लेवलचं आहे, असं म्हणता येईल की मुंबई पेक्षाही चांगलं रत्नागिरीमध्ये म्हणजे म्युझिशियन चांगले आहेत सगळे. तर त्यांनाही तुम्ही हे करायला पाहिजे की इव्हन डान्स सुद्धा खूप चांगले करतात सगळे. पण ते कोण ऐकत नाही. त्यांना म्हणजे एक असतं की एक मुंबई, एक हे ते असं वेगळं नाव पाहिजे असतं. तर बरोबर. हा, तर म्हणजे हे मी पण मला आवडेल की जर तुमच्या जवळच्या लोकांना तुम्ही जर मुलांना तुम्ही प्रोत्साहन दिलं तर ती आणखी चांगल्या लेवलला जातील आणि गोष्ट. पुढे नावही काढतील की आम्हाला सुद्धा हा चांगला, आम्हाला या लोकांनी रिस्पॉन्स दिला त्याच्यामुळे आम्ही पुढे गेलो. असंही असतं की जर आपल्या वाडीतला मुलगा किंवा आपल्या गावातला मुलगा एक वरच्या लेवलला गेला तर ते गावाचं सुद्धा नाव होतं आणि आपल्या वाडीचं सुद्धा नाव होतं. हे प्रत्येकाला कळलं पाहिजे या गोष्टी. आणि सांगायचं गेलं तर ओके ओके आणि सांगायचं गेलं तर दर्शन पुलेकर हा आता सेलिब्रिटी बरोबर सर्वांबरोबर शोज करतो. सोनू निगम बरोबर पण त्याने केलंय. आता अमय दाते म्हणजे जितके सेलिब्रिटी लोक आहेत राज्याकडे सर्वांबरोबर जातो, शोज करतो. ना आता आमच्यासाठी पण सेलिब्रिटीज आहेत नाही दर्शन नाही, असं काय नाही. आणि चांगलं आमची हा संदेश त्यांच्याकडे ऐकला म्हणून मला पण बरं वाटलं. आज तो वेळात वेळ काढून आज वेळात आमच्यासाठी कारण आलाय. माझ्यासाठी आलाय. माझ्यासाठी कधी पण माझ्यासाठी तो सपोर्टवाला असतो कधी पण. नाही, मी खूप आणि आता खूप मोठमोठे show करतो, पूर्ण बिझी नाही, आहे रात्री. त्याचे बोला, खूप बोला. आभार मानतो मी की आज या सगळ्या चर्चेमध्ये तो सहभागी झाला. मी आभार मानतो खूप चॅनल तर्फे आमच्या. सर, तुम्ही काय सांगाल? जसं आता अँथोनी यांनी बोललं जसं की प्रत्येकाला एक एक त्यातल्याच ठिकाणी तिथल्या कलाकाराला वेळ आणि त्याला ती एक पोझिशन भेटली पाहिजे, ते पण बरोबर आहे. पण प्रत्येकाने आपापली जर संस्कृती ही टायमिंगला त्या घरातल्या लोकांनी संस्कृती जपत गेली ना तर मी म्हणते की देश मोठा होईल. एखादी संस्कृती, आता हा गोयनिस्ट आहे तर बाबा मला गोयनिस्टचा शो करायचा किंवा कुठला हे करायचं तर मी माझ्या इथल्या लोकांना गोळा करेल, बरोबर. माझ्या इथल्या लोकांना पुढे करेल की ते जेव्हा पुढे जातील तेव्हा त्यांना 10 जण बघतील आणि 10 जण बघतील अरे नाही त्यांच्या इथे बघ, त्यांच्या इथल्यांना घेऊन त्यांनी केलं तर आपण आपल्या इथल्या लोकांना का नाही चान्स द्यायचा, का नाही करायचं. तर मला असं वाटतं की संस्कृती जपणं ही महत्वाची. तर हळूहळू देश पुढे जाईल. मी पण आमच्या तिकडे तसंच बोललो, आमच्या शिरोडाला पण तिकडे बोललो. मला नका बोलू, पण आमच्या गावातील लोकांसाठी एक दिवस ठेवा आणि ती मुलं एकदम डान्स करायला ठेवा, म्हणजे त्यांना एक कॉन्फिडन्स भेटेल, करेल ती डान्स सर्व आणि सिंगिंग करेल. ही पण एक गोष्ट असते की आपण कुठे देशाविदेशात कुठे आपण शो करतोय, पण प्रत्येकाला वाटतं की आपल्या गावी काहीतरी आपण करायला पाहिजे. म्हणजे ते गावासाठी. एक हे नसतं की मला दाखवायचं नसतं, पण एक मनाला वाटतं की नाही आपण इथे काहीतरी करायला पाहिजे, की तिथून पैसे मिळावेत किंवा काय ही अपेक्षा नसते. की ते बघून बाकीचे पण जे म्युझिशियन्स आहेत किंवा कोणाची कुठली कला आहे ती बाहेर पडेल त्याच्यामधून, असं एक अपेक्षा असते. ही फार महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितली. कारण जस्ट आमचा 1 मार्चला जो वर्धापन दिन झाला कोकण सर लाईव्हचा 9वा वर्धापन दिन, त्यावेळेस खास आमचे हे आले होते नाईक, त्यांनी खास येऊन आमच्याकडे गाराणं घातलं. हा. म्हणजे लोकांना ही अपेक्षा असते की आपल्या भागातला कार्यक्रम आहे, आपल्या भागातलं एक नेटवर्क आहे, तर आपण तिकडे जाऊन त्या कार्यक्रमामध्ये आपण तिकडे काहीतरी कार्यक्रम करायला पाहिजे, काहीतरी परफॉर्मन्स करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुमच्या फार चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितल्यात आणि या सगळ्या गोष्टीमध्ये कोकण सार लाईव्ह हे चॅनल आहे तुमच्या सोबत राहील. आणि कधीही तुम्हाला वाटलं की तुमचं काही परफॉर्मन्स आमच्याकडे करायचं आहे, काय करायचं आहे, तुमच्यासाठी आमचं व्यासपीठ एकदम खुलं आहे. तुम्ही आज वेळ दिलात आणि आमच्याशी संपर्क साधलात त्याबद्दल मी तुमचं खूप खूप आभार मानतो. आणि याच पद्धतीने तुमच्या कुठल्याही कलाकृतीला आमच्याकडनं पूर्णपणे